उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। नागपुरातल्या अधिवेशनादरम्यान या दोघांची भेट झाली। उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, अनिल परब, वरुण सरदेसाई सुद्धा उपस्थित होते। मात्र भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली। नार्वेकर यांच्यासोबत त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाबद्दल चर्चा केल्याची प्राथमिक माहिती आहे। उद्धव ठाकरे आणि नार्वेकर यांच्या भेटीदरम्यान शिवसेनेचे शंभूराज देसाई सुद्धा उपस्थित असल्यानं चर्चांना उधाण आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली। राजकीय अर्थ काढू नका, ही केवळ सदिच्छा भेट होती असं स्पष्टीकरण आदित्य ठाकरे यांनी दिलंय। अजित पवार सलग दुसऱ्या दिवशी अधिवेशनात गैरहजर असल्याचं पाहायला मिळालं। भुजबळ यांच्यासह अन्य नेत्यांच्या गैरहजेरीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची अनुपस्थिती चांगलीच लक्षणीय आहे। सुधीर मुनगंटीवार यांना पक्ष वेगळी जबाबदारी देणार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं। त्यावर मुनगंटीवार यांनी भाष्य केलंय। माझी एक पार्टी कोरी आहे आणि एक पार्टी जनतेनं आमदार म्हणून लिहून दिली आहे। दुसऱ्या पार्टीवर पक्षानं अद्याप जबाबदारी न दिल्यानं ती कोरी आहे असं वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलंय। जयंत पाटील यांनी एका लग्न समारंभात माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना हाक मारत पवारांना सांभाळा असं वक्तव्य केलं। या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलंय। जयंत पाटलांसाठी एक मंत्रिपद राखीव ठेवलंय असा दावा अमोल मिटकरी यांनी केला होता। मिटकरी यांच्या दाव्यानंतर जयंत पाटील यांचं हे विधान सगळ्यांच्या भुवया उंचावणार आहे। भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतलाय। संजय राऊत यांनी स्वतःच्या पक्षाचं पाहावं, उगाच भाजपात नाक खुपसू नये असं त्यांनी बजावलंय। भाकरी भाजायला सालगडी म्हणून तुम्हाला ठेवायचं का असा खोचक सवालही त्यांनी केला। नागपूर विमानतळावर एका अनोळखी व्यक्तीकडून सुषमा अंधारे यांना धमकी देण्यात आली। दरम्यान या प्रकरणी विमानतळाचं सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी अंधारे यांनी केली आहे। मंत्रिमंडळात सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश करण्याच्या मागणीसाठी चंद्रपूरच्या काही भाजप कार्यकर्त्यांनी पायी यात्रा काढली आहे। नागपुरात न्याय मिळत नसल्यास दिल्लीपर्यंत यात्रा काढणार असल्याचं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। लाडकी बहीण योजना तातडीनं सुरू करा, आश्वासन दिल्याप्रमाणे 2100 रुपयांनी थकीत पैसे जमा करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे। आता निकषाच्या नावाखाली आवडती नावडती असं करू नका असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला। खातेवाटपात कोणताही तिढा नाही, 2 दिवसात खातेवाटप जाहीर होईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली। भाजपनं रणजितसिंह मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधी काम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। दरम्यान 7 दिवसात लेखी उत्तर देण्याचे आदेश या पत्राच्या माध्यमातून देण्यात आले। विधानसभेचे अकोला पश्चिमचे भाजपचे उमेदवार विजय अग्रवाल यांचा पराभव झाला। दरम्यान पराभवाचं मंथन करताना पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या 7 पदाधिकाऱ्यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय। मंत्रिपद नाकारल्यानं नाराज झालेल्या छगन भुजबळ यांनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतलाय। मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का असं म्हणत भुजबळ संतापले। भुजबळ म्हणजे उठ उठ बस बस असा माणूस नाही असंही त्यांनी ठणकावलंय। अजित पवार आमच्या पक्षाचे निर्णय घेतात, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधावं लागेल। प्रश्न मंत्रिपदाचा नाही पण अवहेलना झाली याबद्दल खंत वाटते असं भुजबळ यांनी नमूद केलं। माझ्या मंत्रिपदासाठी फडणवीस आग्रही होते। मी लोकसभा मागितली, राज्यसभा मागितली, दिली नाही। उमेदवारी देतानाही वाट पाहावी लागली, यापुढे वाट पाहणार नाही अशी भूमिका भुजबळ यांनी घेतली आहे। कार्यकर्त्यांच्या मनात राग आणि निराशा आहे, पण कार्यकर्त्यांनी शांततेत भूमिका मांडावी, आक्रमक होऊ नये, आंदोलन करू नये असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं आहे। उद्या सगळ्यांशी बोलून शांतपणे निर्णय घेणार असल्याचंही भुजबळ यांनी नमूद केलं।
एकीकडे छगन भुजबळ मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार मागच्या 24 तासांपासून कुणालाच भेटलेले नाहीत. काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देखील अजित पवार सभागृहात उपस्थित राहिलेले नव्हते. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घराबाहेर ओबीसींनी आंदोलन केलं. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं अजित पवार यांच्या घराबाहेर ओबीसी समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं त्यांचे समर्थक आक्रमक झाले. भुजबळ साहेबांना मंत्रिपदापासून दूर का ठेवण्यात आलं? दादा उत्तर द्या, असे बॅनर या संतप्त कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी लावल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांच्याकडून भुजबळ फार्मच्या बाहेर काही होर्डिंग्स लावण्यात आले. साहेब, आम्ही सदैव तुमच्यासोबत असा उल्लेख या होर्डिंगवर आहे. या होर्डिंगवरून पक्षाच्या चिन्हासह अजित पवार यांचा फोटो गायब आहे. भुजबळ यांना जरांगे यांच्या विरोधात टोकाची भूमिका घ्यायला लावली गेली आणि आता त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आलंय. त्यांचा पुरेपूर वापर केला गेला असं म्हणत शिवसेना उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर टीका केली. जरांगे यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेताना भुजबळ यांच्या मागे अदृश्य शक्ती होती. जी शक्ती पक्ष फोडताना एकनाथ शिंदे यांच्या मागे होती, तीच शक्ती भुजबळांच्याही मागे होती असा दावा संजय राऊत यांनी केला. मंत्रिमंडळ विस्तारापेक्षा वजाबाकीची चर्चा अधिक आहे. विजयाच्या फटाक्यांपेक्षा नाराजीचे बार अधिक वाजतायत असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. भुजबळांच्याबद्दल खूप वाईट वाटलं. त्यांच्या बाबतीत असं घडायला नको होतं. भुजबळांसारखं अनेकदा मला सुद्धा वाईट वाटलं अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. भुजबळांची मागणी रास्त आहे, त्यांना वापरून फेकणं चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. लढवय्या नेत्याची कारकीर्द अशा प्रकारे कापण्याची गरज नसल्याचंही आव्हाड यांनी आवर्जून नमूद केलं. मंत्रिमंडळातून डावलल्यानं शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे नाराज आहेत. सुर्वे मंत्रिपदासाठी इच्छुक होते, मात्र मंत्रिपद न मिळाल्यानं सुर्वे नागपुरातल्या अधिवेशनाला अर्धवट सोडून मुंबईकडे परतले आहेत. मी काही नाराज नाही, मतदारसंघातली कामं करण्यासाठी परतलोय असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी दिलं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोळंके यांनी नागपुरातून थेट माजलगाव गाठलं, त्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची धाराशिवमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत 15 सरपंच उपस्थित होते. तानाजी सावंत यांना मंत्रिपद न मिळाल्यानं पदाधिकारी राजीनामा देण्यावर ठाम आहेत. तुळजापूरमध्ये तहसील कार्यालयाच्या समोर ओबीसी समाजाच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली. छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्यानं ओबीसी समाजाकडून अजित पवार यांचा निषेध करण्यात आला. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी बीड आणि परभणीच्या घटनेवरून जोरदार आंदोलन केलं. विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकत्र येत हातात बॅनर घेत विरोधकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी केलं, पण हत्येच्या गुन्ह्यात का केलं नाही? वाल्मिक कराड सरकारपेक्षा मोठा आहे का, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय. बीडमध्ये मोर्चा काढणार असल्याचंही आव्हाड म्हणाले. पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला. महिला आणि लहान मुलांनाही अमानुषपणे मारहाण करण्यात आली असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर विरोधी पक्षाचं शिष्टमंडळ उद्याला परभणीत जाणार असल्याचंही वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. अंतरवाली सराटीत 25 जानेवारीपासून पुन्हा उपोषण करणार अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. आता हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं. सरकार विनाकारण मराठ्यांना वेठीस धरतंय. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. 25 जानेवारीच्या आत सगळ्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर सरकारला मोठं आंदोलन पुन्हा बघावं लागेल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय. काहीही झालं तरी मी आता मागे हटणार नाही. या आंदोलनात माझा शेवटही होऊ शकतो. मी नसलो तरी तुम्ही योगदान द्या, असं वक्तव्य जरांगे यांनी केलं आहे. संसदेत वन नेशन वन इलेक्शन या संदर्भात कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी विधेयक मांडलं. या विधेयकाला मनीष तिवारी यांनी तीव्र विरोध केला. भाजपला देशात हुकुमशाही आणायची आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे.
एक देश एक निवडणूक या विधेयकावरून लोकसभेत मोठा गदारोळ झाला. दरम्यान शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी एक देश एक निवडणूक विधेयकाला पाठिंबा दिला. काँग्रेसला कोंडीत पकडत त्यांनी या विधेयकाच्या मुद्द्यावरून तसंच विकासाच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार पलटवार केला आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधेयकाला विरोध केला. हे विधेयक संविधान विरोधी आहे. विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार तुम्ही निवडणूक आयोगाला देत असल्याचं म्हणत हे विधेयक जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे पाठवावं अशी मागणी त्यांनी केली. विधेयक मंत्रिमंडळात आल्यानंतर स्वतः पंतप्रधानांनी ते JPCला दिलं पाहिजे असं सुचवल्याचं अमित शहा म्हणाले. तर JPCच्या अहवालासह मंत्रिमंडळ जेव्हा विधेयक पुन्हा पारित करेल तेव्हा त्यावर चर्चा होईल असं अमित शहा यांनी स्पष्ट केलं. एक देश एक निवडणूक होता कामा नये असा मुद्दा उद्धव ठाकरे यांनी लावून धरलाय. मत कुणाला देतोय हे आपल्याला कळायलाच हवं. मतदान प्रक्रिया पारदर्शक असायला हवी असं मत ठाकरे यांनी मांडलंय. देशामध्ये अघोषित हुकुमशाही लादण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. संवैधानिक सगळ्या संस्था मोडकळीस आणण्याचा प्रयत्न सुद्धा सरकारच्या वतीनं सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आणि वन नेशन वन इलेक्शनला विरोध केला. देशातून लोकशाही संपवण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. वन नेशन वन इलेक्शनला विरोध करताना नाना पटोले यांनी आक्रमकपणे ही भूमिका मांडली. रोहित पवार आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळेला कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची रोहित पवार यांनी भेट घेतली. परभणीतल्या घटनेच्या निषेधार्थ मुक्ताईनगरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील दुकानं बंद ठेवत व्यापाऱ्यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिला. परभणी घटनेच्या निषेधार्थ खोपोलीमध्ये बंद पाळण्यात आला. रॅली काढत या घटनेतल्या आरोपींना पकडून कठोर शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली आहे. रॅली काढत घटनेतल्या आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली गेली. परभणीतल्या घटनेच्या निषेधार्थ विक्रोळीत कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळेला आंबेडकरी अनुयायांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं. या प्रकरणी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं. संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी निषेध व्यक्त करत इंदापुरात बंद पाळण्यात आला. नागरिकांसह व्यापाऱ्यांनी या बंदला मोठा प्रतिसाद दिला. बीडमधील घटनेच्या निषेधार्थ नाशिकमधील आडगाव आणि जत्रा हॉटेल परिसरात बंदची हाक देण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध यावेळी करण्यात आला. परभणीतल्या घटनेच्या निषेधार्थ RPIनं मनमाड बंदची हाक दिली. बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून संपूर्ण शहरात कडकडीत बंद आहे. येत्या फेब्रुवारीत राजधानी नवी दिल्लीत मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलं जाणार आहे. हे साहित्य संमेलन तालकटोरा मैदानात होईल. दरम्यान शरद पवार यांनी स्वतः आज संमेलनाच्या मैदानाची आणि नियोजित जागेची पाहणी केली आणि माहिती घेतली.